कल्याण पूर्वेत कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या तयारीत असलेला एक सराईत गुन्हेगाराला कोळशेवाडी पोलिसांनी शिफातीने अटक केली। निलेश श्रीसागर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेतील 100 फूट रोड परिसरात एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती कोळशेवाडी पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जगन सापटे, पोलीस हवालदार बोरसे आणि सौदाने यांच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचला। रात्री सुमारे 1:15 वाजता संशयास्पद हालचाली करणाऱ्या निलेश श्रीसागर याला ताब्यात घेण्यात आले। त्याची झडती घेतली असताना त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला। पोलिसांनी तात्काळ शस्त्र जप्त करून आरोपीला अटक केली। विशेष म्हणजे निलेश श्रीसागर यांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असून तो नुकताच जमिनावर बाहेर आला होता। हा कट्टा त्याने कुठून आणला आणि त्यामागील उद्देश काय होता याचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत। कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना अशी एक माहिती मिळाली की एक इसम 100 फुटी रोड कल्याण पूर्व येथे पिस्तल घेऊन येणार आहे विक्रीसाठी। तर अशी माहिती मिळाल्यावर आम्ही माननीय झोन सर अतुल झेंडे यांना माहिती दिली, सहाय्यक पोलीस आयुक्त होनमाने सर यांना माहिती दिली आणि त्यावर वर्कआउट चालू केलं। तर आम्हाला तो रात्री 12:30च्या सुमारास मिळून आला। त्याचं नाव निलेश क्षीरसागर म्हणून आहे, त्याच्यावर एक गुन्हा आहे। त्यावर आम्ही आर्म्स ॲक्टप्रमाणे कारवाई केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। सर, हा कुठनं यांनी पिस्टल आणलेली कोणाला विक्री करत होता, नेमकं याच्याकडे कसं आलं ते आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल कुठून आणली त्याची चौकशी चालू आहे। सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय, त्याच्यावर पहिलेही अशी काय गुन्हे दाखल होते? त्याच्यावर एक गुन्हा खुनाचा एक गुन्हा आहे असं निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंत। त्या नाव काय त्याचं आणि तो इकडे कुठे नेमकं राहायला मिळाला? निलेश क्षीरसागर असं त्याचं नाव आहे। तो चिंचपाडा परिसरात राहणार आहे। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।